भिवंडी परिसरात पुन्हा एकदा अग्नितांडव बघायला मिळालंय। वडपे गावातल्या चिटलेन या कंपाऊंड मध्ये भीषण आग लागलेली आहे। त्याची दृश्य आपण बघतो आहोत। ही भीषण आग लागलेली आहे। वडपे गावामध्ये ही आग लागलेली आहे। 22 गोदामं ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत। अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर 22 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत। अर्थातच या गोदामांमध्ये जो माल होता तो जळून खाक झालेला आहे। भिवंडी मधलं हे अग्नितांडव आपण बघतोय। आपले प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, वडपे गावामध्ये इतकी मोठी आग लागली, 22 गोदामं जळून खाक झालेली आहेत। सध्या अग्निशमन दलाकडून काय प्रयत्न केले जात आहेत? एप्रिल महिना असेल, उन्हाच्या झळक्यानंतर जे आहेत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगीचे सत्र जे आहेत ते सुरूच असतात। आणि यानंतर आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील वडपे गावाच्या हद्दीतील सिलेंडर कंपाऊंड परिसरात भीषण आग जी आहे ती लागलेली आहे। सध्या अग्निशामक दलाच्या वतीने जे आहेत या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। परंतु या गोदामामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक रसायन, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ, पावडर जे आहेत असल्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्याकरिता जे आहे ते प्रशासनाला मोठे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते करावे लागत आहेत। आग जी आहे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भडका जी आहे ती घेतच आहेत। परंतु अग्निशामक दल असेल किंवा प्रशासनाकडून जे आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे जे आहे ते शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। सध्याची स्थिती आपण पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने जे आहे ते आतमधील सर्वच नागरिकांना जे आहेत कर्मचाऱ्यांना जे आहे सुखरूपरित्या जे आहे ते बाहेर काढलेलं आहे। परंतु यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते कंपन्यांचं झाल्याचं कुठेतरी दिसून येत आहे। नक्की शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।